नमस्कार. किंग कोहली या नावाची क्रिकेट विश्वात वेगळी ओळख करून द्यायची काहीच गरज नाही, बरोबर? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या एका महान खेळाडूच्या प्रवासाची रचना उलगडणार आहोत. आपण किंग कोहलीच्या महानतेचे नेमके पैलू समजून घेणार आहोत. चला तर मग थेट यावर सविस्तर नजर टाकूया. सुरुवातच आपण एका मोठ्या प्रश्नानं करूया. दिल्लीच्या गल्लीत क्रिकेट खेळणारा एक सर्वसामान्य मुलगा एका संपूर्ण खेळाचा आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटचा डीएनए कसा बदलतो, हे विश्लेषण फक्त काही विक्रम किंवा फलंदाजीच्या आकडेवारीबद्दल नक्कीच नाहीये. ही गोष्ट आहे का झपाटलेल्या मानसिकतेची आणि त्या जिद्दीची, ज्याने जगभरातील क्रिकेटला एक नवी दिशा दिली. आता हा किस्सा बघा, जो त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा नेहमी सांगतात. विराट तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता आणि अकॅडमीमध्ये सरावासाठी गेला होता. तिथे एका मोठ्या मुलाचा चेंडू लागून त्याच्या छातीवर वळ उठला. तरीही विचार करा, तो हट्टीपणाने म्हणाला, नाही, मी माझ्या वयाच्या मुलांसोबत नाही तर मोठ्या मुलांसोबतच खेळेन, कारण ते मला आऊट करू शकत नाहीत. हा तो अफाट आणि अटल आत्मविश्वास आहे, जो त्याच्यात अगदी लहानपणापासूनच ठासून भरलेला होता. भाग 1. चॅम्पियनची ठिणगी. एका साध्याशा घरातून या महान प्रवासाची सुरुवात नक्की कशी झाली, ते आता आपण बघूया. तर 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत जन्मलेला विराट. वडील प्रेम कोहली हे वकील आणि आई सरोज या गृहिणी. याच साध्या मध्यमवर्गीय घरातून मे 1998 मध्ये विराटने आपली भावंडं विकास आणि भावना यांच्यासोबत वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये पाऊल ठेवलं. आणि खरं सांगायचं तर तो तिथे इतर मुलांसारखा अजिबात नव्हता. पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक गोष्टीवर आपलं वर्चस्व गाजवण्याची त्याची ती नैसर्गिक आणि प्रबळ भूक प्रशिक्षकांना स्पष्ट दिसत होती. भाग 2. शोकांतिका आणि अढळ निश्चय. इथून पुढे मात्र आपण थोडं थांबूया, कारण इथूनच त्याच्या आयुष्याला कायमची कलाटणी देणारा आणि त्याला आतून पूर्णपणे बदलून टाकणारा एक अत्यंत कठीण काळ सुरू झाला. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. 2006 सालची गोष्ट. विराट अवघ्या 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं. पण विचार करा, त्या भीषण दुःखातही दुसऱ्याच दिवशी सकाळी तो मुलगा दिल्लीसाठी रणजी सामना खेळायला मैदानात उतरला आणि त्याने तब्बल 90 धावांची खेळी केली. याच अकल्पनीय इच्छाशक्तीने त्याला 2008च्या अंडर-19 विश्वचषक विजयापर्यंत आणि 2009 मधल्या त्याच्या पहिल्या एकदिवसीय शतकापर्यंत पोचवलं. भाग 3 मध्ये एका नव्या दृष्टिकोनाची निर्मिती. वडिलांच्या जाण्याने त्याच्या आत जी एक आग निर्माण झाली ना, तिने एका अभूतपूर्व नेतृत्व शैलीला जन्म दिला. जेव्हा तन्मय श्रीवास्तवच्या जागी विराटला अंडर-19 संघाचा कर्णधार बनवलं गेलं, तेव्हा भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक नवा आणि आक्रमक दृष्टिकोन मिळाला. मलेशियातला तो अंतिम सामना आठवून बघा. पावसामुळे विस्कळीत झालेल्या त्या मॅचमध्ये भारत फक्त 159 धावांवर सर्वबाद झाला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक ब्रॅडली बार्न्सने भारताच्या या कमी धावसंख्येची खिल्ली उडवली. आणि बस, हाच तो क्षण होता. विराटने ड्रेसिंग रूममध्ये असं काही स्फूर्तिदायक भाषण दिलं, ज्यामुळे एरवी शांत वाटणारा भारतीय संघ मैदानात एका वादळासारखा उतरला. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर असा काही हल्ला चढवला की तो विश्वचषक भारतानेच जिंकला. भाग 4. रन मशीनचे युग. इथून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका नव्या युगाची सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला त्याचा हा स्फोटक प्रवेश आणि कोलकात्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने खेळलेली ती महत्त्वपूर्ण खेळी, यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. आता हा फक्त एक आकडा नाहीये. 2009 मध्ये जेव्हा आपले दिग्गज फलंदाज बाद झाले आणि भारताची अवस्था 2-23 अशी बिकट झाली होती, तेव्हा विराटने गौतम गंभीर सोबत तिसऱ्या विकेटसाठी 224 धावांची एक ऐतिहासिक भागीदारी रचली. 114 चेंडूत 107 धावा करत त्याने आपलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण राज्य करायला आलोय हे ठामपणे सिद्ध केलं. तो खऱ्या अर्थाने चेस मास्टर कसा बनला, हे या आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8,000, 9,000 आणि 10,000 धावांचा टप्पा गाठताना त्याने अशक्य वाटणारे विक्रम अगदी सहज मोडून काढले. धावांचा पाठलाग करताना त्याच्यासारखा दुसरा कोणताही फलंदाज या खेळात कधी दिसला नाही, हेच यातून सिद्ध होतं. ह्या आकड्याचं वजन जरा समजून घ्या. 50 एकदिवसीय शतके. बापरे, हा केवळ एक विक्रम नाहीये, तर त्याच्या सांख्यिकीय वर्चस्वाचा हा एक भक्कम पुरावा आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांसारख्या अव्वल दर्जाच्या संघांच्या गोलंदाजांना त्याने अक्षरशः वारंवार धूळ चारली आणि आपली अफाट क्षमता संपूर्ण जगाला दाखवून दिली. अर्थात या प्रवासात केवळ यशाची शिखरच नव्हती, तर काही खडतर चढउतारही आले. 2017मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी झालेला विवाह आणि त्यानंतर आलेला 2020चा तो काळ, जेव्हा त्याचा फॉर्म पूर्णपणे हरपला होता. अनेक समीक्षकांनी तर असंही म्हटलं की विराट कोहलीची कारकीर्द आता संपली. पण 2022च्या एशिया कपमध्ये त्याने जे दणक्यात पुनरागमन करत शतक झळकवलं, त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की क्लास इज परमनंट, दर्जा कधीही लपून राहत नाही. भाग 5, फिटनेसचा वारसा. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. आज आपण नक्कीच असं म्हणू शकतो की विराटचा खरा वारसा केवळ क्रिकेटच्या मैदानावर नाही, तर तो जिममध्येही जिवंत आहे. हे चित्र जरा बघा. जुन्या क्रिकेटच्या युगात कपिल देव यांच्यासारखे दिग्गज क्वचितच डाईव्ह मारायचे आणि खेळाडू बिर्याणीचा मनसोक्त आनंद घ्यायचे. पण याउलट किंग कोहलीने भारतीय संघात एक निर्दयी, तडजोड न करणारी, क्विनोआ प्रेरित फिटनेस क्रांती आणली. हा 2 युगांमधला फरक खरंच खूप काही सांगून जातो. भारताचे माजी कॅग आणि प्रशासक विनोद राय यांचं हे विधान याला अचूक दुजोरा देतं. ते म्हणतात त्याप्रमाणे विराटने स्टॅमिना आणि तंदुरुस्तीचा असा एक सुवर्ण मानदंड प्रस्थापित केला, ज्याचं अनुकरण करण्यासाठी आजच्या संपूर्ण नवीन पिढीला अक्षरशः भाग पडला आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विराटने भारतीय संघात एक अत्यंत पद्धतशीर बदल घडवून आणला. केवळ चेंडूच्या मागे धावणाऱ्या एका सामान्य संघाला त्याने सर्वोच्च दर्जाच्या ॲथलीट्सच्या संघात रूपांतरित केलं. योयो टेस्ट अनिवार्य करणं असो किंवा फिटनेसशिवाय कोणतंही टॅलेंट फिकं पडतं हे दाखवून देणं असो, त्याने हे सर्व आपल्या स्वतःच्या कृतीतून आणि जिम फर्स्ट जीवनशैलीतून सिद्ध करून दाखवलं. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. किंग कोहलीची सर्वात मोठी उपलब्धी नक्की काय आहे? त्यांनी मारलेले धावांचे ते प्रचंड डोंगर, की त्यांनी आपल्या संपूर्ण संघासाठी आणि देशासाठी मागे सोडलेली ती हार न मानणारी झुंजार मानसिकता? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. किंग कोहलीच्या या खऱ्या वारशाचा विचार करत रहा आणि नेहमीप्रमाणे शिकत रहा.